महत्त्वाची बातमी। राज्यातील भाजपच्या 23 खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यामध्ये बंद करण्यात आलेत। लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपलं मत दिल्लीला पाठवलं आहे। आजच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होईल। कुणाला मिळणार पुन्हा संधी, कुणाचा होणार पत्ता कट, यावर आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपली मतं या ठिकाणी नोंदवलेली आहेत। दिल्लीमधल्या बैठकीमध्ये राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होईल। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरून यांच्याकडून। विनायक, निखिला, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये भाजपचे सध्या 23 खासदार आहेत आणि या 23 खासदारांच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे निरीक्षक जे आहेत ते नेमलेले होते। आज दिवसभर या निरीक्षकांनी जाऊन आपापले अहवाल जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि हे अहवाल आता बंद लिफाफ्यामध्ये दिल्लीला पाठवण्यात आलेले आहेत। वरिष्ठ नेत्यांकडे हे पाठवण्यात आलेले आहेत। आज आपण जर पाहतो भाजपची राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक सुद्धा होते आणि या निवडणूक समितीला हे अहवाल जे आहे ते पोहोचले जाणार आहेत आणि संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो सध्याच्या खासदारांचा काय आहे हा तिथेच उघडला जाईल आणि पुन्हा नेमकी कुणाला संधी मिळते हे आता या अहवालातून स्पष्ट होणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर भाजपने एक वेगळी ही संकल्पना राबवली होती। वेगवेगळे निरीक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात पाठवले होते आणि तिथल्या लोकांचा कल जो आहे तो जाणून घेतलेला आहे। सध्याचा खासदार जो आहे आणि त्याला पर्यायी 2 कोण असणार आहेत असा सगळा कल जो आहे तो घेतलेला आहे आणि हा संपूर्ण अहवाल जो आहे तो बंद लिफाफ्यात आता दिल्लीला पाठवण्यात आला आहे। धन्यवाद विनायक, एकूणच माहितीबद्दल।